हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. सो मग मी आता निघाली हॉस्पिटलला आणि तुम्हाला दाखवते पण हॉस्पिटल कसं आहे आमचं. आणि जीवीचं आणि मितूचं काय चाललंय बघा. इथे काय चाललंय, कशाचं झाड लावतंय. चलो गाईज, बाय बाय, आपण संध्याकाळी भेटूया. सो गाईज, मी आज व्हाईट अँड ब्लॅक घालून चालले. ट्रेडिशनल म्हणजे फर्स्ट टाईम नाही, ट्रेडिशनल घालून चालली. खूप वेळा ट्रेडिशनली घालून जाते मी, पण मला ना ट्रेडिशनल इयरिंग्स घालून जाम भारी वाटतं. मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवते, थांबा. हे बघा गाईज, व्हाईट अँड ब्लॅक. तर मग गाईज मला लेट होतं आहे, सो मी आता चालली फटाफट. त्याच्या आधी दुकानात पण जायचं आहे. बाय बाय. हॅलो गाईज, तर मी आता पोचले आहे हॉस्पिटलमध्ये, पण अजून मी तुम्हाला प्रॉपर शूट नाही दाखवणार, थोड्या वेळाने दाखवेन. म्हणजे आता डॉक्टर आहेत ना, म्हणजे मग नंतर आणि पेशंट्स वगैरे पण थोडेफार चालू आहे. तर मग मी तुम्हाला नंतर दाखवेन कम्प्लीट आत्ता हॉस्पिटलची टूर प्लस आमचा स्टाफ आणि रात्रीची सगळी मज्जा मस्त दाखवेन. सो त्यासाठी Later. काय आमच्या हॉस्पिटलमध्ये असं चालू जायचं. दीदी, मम्मी का फोन आ रहा है. हाँ, आता हिला काय झालं. मम्मी ऐसे होता है हमारा हॉस्पिटल. देखो हाय. A few moments later. हॅलो गाईज, तर मग मला मगाचपासून शूट करायचं होतं. म्हणजे दुपारपासून मी आले पण शूट करायला भेटतच नाही, कारण की त्या पेशंट्स वगैरे होते. आता मी तुम्हाला आमचं बाहेरनं हॉस्पिटल दाखवते, आतमधनं पण दाखवते, कारण की आता पेशंट्स थोडे कमी आहेत ना म्हणून. सो लेट्स गो. सो गाईज, हे बघा आमचं हॉस्पिटल, ऑर्थोमेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बाय डॉक्टर आनंद पंचाल. हे आहे आमचे मेन अमित भाई. बघते बघा, हा अमित भाई आहे एक्सरेवाला, आणि ते केमिस्टवाले अंकल आहेत. हाय तरी करा. तर मग इकडनं आपण असं येतो आणि इकडनं आमची एंट्री असते. ठीक आहे, ऑर्थोमेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि हे हॉस्पिटल ना महालक्ष्मी स्वीट्स इथे आहे आणि महाराजा स्वीट्सच्या एकदम समोरच आहे. इकडनं आपली एंट्री होते आणि इकडनं आमचं रिसेप्शनिस्टचं चालूच असतं. इथे अमित भाई आहे, इथे एक्सरेचं आहे, इथे ऑर्थोमेड हॉस्पिटलची रिसेप्शन काउंटरवर असतं. मी हे बघा, मी ट्रेनिंगवर आहे आणि ही दीदी आहे. दीदी हाय करो, दीदी हाय करो. गाईज, आता आपण चालले वरती. इकडनं असं वरती जायचं. समोरच बाप्पा बसले आणि बघूया आतमध्ये काय चाललंय. त्या लोकांना कोणालाच माहिती नाही की मी शूट करते. अमित भाई एकदम शांत राहो, एकदम शांत. अरे इथे कोणच नाही. हे बघा, इथे आमचं किचन असते, इथे आमच्या स्टाफसाठी वॉशरूम आहे, इथे आमचं सगळं बसतं जेवायला वगैरे, इथेच बसतं. आणि काय चाललंय. हा आमचा रूम आहे आणि इथे आमचा नर्स काउंटर. नल्या खातात मला पण. अरे नाही, सॉरी, मला बंद काय लंडनचं उपवास आहे. मला बंद आहे सगळं. इथे आमचं म्हणजे नर्स काउंटर आणि इथे असे रूम्स आहेत ICU वगैरे. तिथे आता पेशंट नाही तर मी दाखवणार नाही. आता आपण जाऊया खाली. लेट्स गो. गायचं मला मी दाखवलं कसं होतं तसं, कारण की वरती आता पेशंट्स नाही आहेत ना, तर मग नीट तुम्हाला दाखवायला भेटलं. आमच्या खिडकीतनं ना लक्ष्मीचा वगैरे अख्खा व्ह्यू पण दिसतो माहिती आहे. आणि किती मस्ती, इथे तर आम्ही फोटो पण काढतो. आणि आता मी खालचं तुमचं मेडिकलमधलं दाखवते. आमच्या मेडिकलमधलं कसा व्ह्यू दिसतो ते पण दाखवते तुम्हाला. कारण की आज जास्त पेशंट्स आहेत ना, तेवढं तर सगळं शूट करायला भेटतं. काय करू. हॅलो गाईज, तर मग आता काहीच नाही चालू आहे, कारण का पेशंट्स वगैरे कोणच नाही, तर असेच सगळे बसले आराम करतात. आमचे केमिस्ट इथे आमच्या खालीच असते सध्या, कारण की इथे वरती तुम्हाला माहितीचं स्टाफ आहे. आणि इथे आमच्या समोर महालक्ष्मी स्वीट्स आहे आणि अमित भाई पण आमचा असाच उभा आहे. Eventually. देखो मेरी दीदी को लग गया, पता है.
अमित भाई ने की है उनकी बैंडेज। काय चलो मी आता चालली घरी कारण पप्पा घ्यायला आले, लेट झाले ना। बाय 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 करू। मामा काय करताय तुम्ही? न्यूज बघताय? बाय बाय, मी चालली घरी। बाय बाय अंकल, बाय 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 मावशी, बाय बाय बाय। अभी बैठी है काउंटर पे, पापा घ्यायला आता आम्ही चावलो इथं।